GK न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं GK न्यूज मराठी। आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा। चला तर वळूया पुढील बातमीकडे। आता बातमी आहे शेतकऱ्यांविषयी, पाहूया सविस्तर। शासनाच्या हमीभाव खरेदी योजनेअंतर्गत किनवट चिखलीफाटा येथील CCI कापूस खरेदी केंद्राला सुरुवात झाली आहे। यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक असून नोंदणी प्रक्रियेत अनेक शेतकऱ्यांनी अपलोड केलेल्या कागदपत्रांत त्रुटी आढळल्याने त्यांच्या अर्जांची पडताळणी अडथळ्यात आली आहे। किनवट तालुक्यातील 1422 शेतकऱ्यांनी 28 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणी केली असली तरी त्यापैकी 1029 शेतकऱ्यांचे अर्ज त्रुटीमध्ये आले आहेत। 7/12 उतारा, आधार क्रमांक व स्वतःचे छायाचित्र फोटो योग्य प्रकारे अपलोड न केल्याने ही समस्या निर्माण झाल्याची माहिती किनवट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गजानन गोविंदराव मुंडे यांनी दिली। CCI केंद्रावर कापूस विक्रीसाठी नोंदणी अनिवार्य असल्याने त्रुटीत आलेल्या अर्जांची दुरुस्ती तात्काळ करून कागदपत्रे योग्य प्रकारे पुन्हा अपलोड करण्याचे आवाहन सभापती गजानन मुंडे यांनी केले आहे। त्रुटी दुरुस्त न झाल्यास शेतकऱ्यांना कापूस खरेदी प्रक्रियेत अडचणी येऊ शकतात, अशीही माहिती त्यांनी दिली। नोंदणी व कागदपत्र अपलोड संदर्भात शेतकऱ्यांना अडचणी आल्यास सभापती गजानन मुंडे, उपसभापती राहुल गेमसिंग नाईक, सहाय्यक निबंधक दीपक गायकवाड, सचिव रवींद्र शामराव राठोड तसेच कर्मचारी नितीन विठ्ठल राठोड यांच्याशी या क्रमांकावर 86 98 09 15 39 वर थेट संपर्क साधावा। याशिवाय विजय कॉटन ॲग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्रीज, चिखलीफाटा, किनवट येथेही संपर्क साधू शकता, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गजानन मुंडे यांनी केले आहे। ब्युरो रिपोर्ट JK न्यूज, किनवट, नांदेड। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी। सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।